इशू झोप हा आता. मम्मा तू कुठे चालली? मी बाळा काम करायला चालली आहे. हा तू झोपून जा हा बाळा. हा मला झोपू ना छोटी मम्मा सारखी. बाळा मी तुला नाही झोपवू शकत आता. मला भरपूर काम आहे की नाही. हे बघ कसं मी तू पांघरून घातलंय तुझ्या अंगावर. आता इशू झोपणार आहे हो की नाही. मग तू मला गोष्ट सांग ना, मला जवळ घेऊन झोप ना, मग मी झोपेन. बाळा मला तर गोष्ट येतच नाही. आणि इशू आता मोठी झाली की नाही. इशू एकदम मोठी आहे सो ती एकटी झोपणार. नाही मी मोठी नाही, मी लहान. बरं तू लहान आहेस हा. पण आता आपल्याला झोपायचंय की नाही बाळा. उद्या शाळेत जायचंय ना. गाणं म्हण ना मोठी मम्मा. गाणं? वेडी आहेस का तू? मी रुसले तुझ्यावर. का? कारण तू मला वेडी म्हणाली. सॉरी. नाही नाही तू वेडी नाही हा. तू खूप शहाणी आहेस हा. एकदम गुड गर्ल. आता आमची इशू झोपणार आहे कारण आमची इशू तर गुड गर्ल आहे हो की नाही. हा झोपा. आपल्याला शाळेत जायचंय की नाही. हा झोपा बघू. झोपा. कोणाचा फोन? छोट्या मम्माचा? नाही छोट्या मम्माचा फोन नाहीये बाळा. झोप हा तू. हा झोपून जा. ईशा झोपलीये. तिला तुझ्याशी बोलण्यात इंटरेस्ट नव्हता.
तुमच्याशी, मी चिडली आहे तुमच्याशी. अरे बापरे, इशूची झोप झाली वाटतं. झाली. तुझी झोप झाली का? अरे वा, इशू आमच्याशी बोलते पण. मी तुझ्याशी बोलते. अरे वा, नक्की बट्टी. हो, नक्की बट्टी. थँक यू. वेलकम. गुड मॉर्निंग इशू. गुड मॉर्निंग. वा, बाबा आणि डॉटर बसून मस्त मस्त गप्पा मारतायत. आता मम्मा सुद्धा बसणार आहे इशू बरोबर आणि आता आपण एक फॅमिली सेल्फी काढायचा. ओके ओके. इशू बाळा, आता स्माइल करायचं. स्माइल. विक्रांत प्लीज स्माइल. किती छान फोटो आला बघ. I hope you're fine, Ishu Pillu. गुड मॉर्निंग. तुझ्या आवडीची स्ट्रॉंग कॉफी. मी खरं तर तुला उठवायला येणार होते आत्ता आत. उठल्या उठल्या तुझ्या हातात असा गरम गरम कॉफीचा मग द्यायचा असा माझा प्लॅन होता, पण तू आधीच उठलीस. Thanks. गोड आहे ना फोटो. विक्रांत आहे तिथे, तू काळजी करू नकोस. अगं, ईशाची काळजी मला वाटणार नाही असं होणारच नाही ग. हो ग, पण निदान तिथे विक्रांतची सोबत आहे ना तिला. ती मोनिका बरोबर एकटी नाहीये, हे काय कमी आहे का? ते आहे सगळं, पण हे बघ, तिला एकतर तू हवी असतेस किंवा मग त्यातल्या त्यात ती विक्रांत बरोबर राहू शकते. तुमच्या दोघांवर खूप प्रेम आहे तिचं आणि विश्वास सुद्धा. हो ना ग सई. हो ग, तू आता उगाच मनात शंका आणू नकोस. आणि तुला ईशाचीच काळजी आहे ना, मग त्या दळवींकडे खूप लोक आहेत जे तिच्यावर प्रेम करतात. हो ग, सगळ्यांनाच ती आवडते आणि ती सुद्धा सगळ्यांवर जीव लावते.
इतकंच काय, ती ताईवर सुद्धा प्रेम करेल, पण ताईची खात्री नाही वाटत मला. जाऊ दे, तू आता लगेच एवढा सगळा विचार नको करू. एक लक्षात ठेव, जोपर्यंत विक्रांत तिथे आहे तोपर्यंत काळजीचं काहीच कारण नाही. हे बघ सई, बघ, मला सारखी काळजी का वाटते त्याचं कारण बघ. इशू बाळा, आता आपल्याला शाळेत जायचंय की नाही? हो जायचं. मग बघा किती पाऊस पडतोय जोरात बाहेर. मम्माला सुद्धा तिच्या मैत्रिणींबरोबर बाहेर जायचंय. मग मी आवरून घेऊ आधी? हो. आलेच ना बाळा? इशू बेटा, तुला तुला छोटी मम्माची आठवण येते? कारण छोटी मम्माला तुझी खूप आठवण येते. तू तू तिच्याशी कट्टी घेतलीस ना, तर तिला खूप वाईट वाटतंय बेटा. तुला माहितीये, तिचं तिचं तुझ्यावर खूप प्रेम आहे. ती खूप चांगली आहे ग, आणि तिला खूप त्रास होतोय आता तू बोलत नाहीयेस तिच्याशी. तुला माहितीये, तिला पण तुझ्याशी खूप बोलावंसं वाटतंय. आता तू माझ्याशी बोलतेयस की नाही? हा, आता तू जशी माझ्याशी बट्टी केलीयस ना, तशीच बट्टी आपण छोट्या मम्माशी अजिबात करायची नाही. कारण आमच्या इशूला जे खोटं बोलतात ती लोक नाही आवडत, हो की नाही? हो. खोटं बोलणाऱ्या माणसांशी इशू कधीच बोलणार नाही. बरोबर बाळा? हो. कारण अशी माणसं ना आमच्या इशूला अजिबात आवडत. चला इशू बाळा, आपल्याला शाळेत जायचंय की नाही आता? हा, तयार व्हायचंय की नाही? तू हळूहळू वरती जा, मी येते. ओके ओके. जा बाळा, गो 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 गो. उगाचच तिच्या मनात नसतं काहीतरी भरण्याची गरज नाहीये. हे मला सांगणारी तू कोण? मी आई आहे तिची, कळतंय? तू आणि मानसी, तुम्ही दोघंही तिच्याशी खोटं बोललात म्हणजे बोललात. लहान मुलांना खोटं बोललेलं, फसवलेलं आवडत नाही. तो त्याच्यामुळे हे प्रयत्न आता पुन्हा करायचे नाही. तिला नाही बोलायचंय मानसीशी. तू तिच्यावर का जबरदस्ती करतोयस? तुम्ही हे जे काय खोटं बोललायत ना, त्याच्या कर्माची फळं भोगा आता दोघंही. मोठी मम्मा आले बाळा, आले. लक्षात ठेव. मानसी, रडू नकोस ना. प्लीज ताई, मला रडू नकोस असं म्हणू नको, कारण ते माझ्या हातात नाही. माझी मुलगी माझ्यापासून अचानक दूर गेलीये ग.
मला कसं रडू नाही येणार? जिथे तिथे मला सारखी तीच दिसतीये ग. तिचाच आवाज कानात ऐकू येतोय सारखा. इथे सकाळी उठलं की तिला गुड मॉर्निंग करायचं, तिला पप्पी देऊन उठवायचं, मग ती आपल्या गळ्यात पडणार, मग तिला तसंच उचलून बाहेर आणायचं. हे सगळं कसं विसरू मी सई? अगं माझ्या दिवसाची सुरुवात आणि शेवट सुद्धा इशूवर होतो ग. का ग? का वागतेय ती माझ्याशी असं पुन्हा पुन्हा? मानसी, तुझी ताई कशी आहे ते तुला माहिती आहे ना? काही नाही ग, मी ईशाबद्दल बोलतीये. मी तिच्याशी कधीच वाईट नाही वागले ग, कधीच नाही. तुला पण माहितीये. ताईने माहित नाही काय माझ्या विरुद्ध भरवलंय तिच्या डोक्यात. गेली ती तिच्या बरोबर. मला मात्र सारखी तिची आठवण येते. तिचं बोलणं, तिचं हसणं, तिचं रुसणं, तिचं हट्ट करणं, तिचं समजून घेणं, तिचं ओके, नो प्रॉब्लेम मम्मा. मम्मा तू का रडतेस? मी आहे ना. माझं पिल्लू, कुठे आहेस तू पिल्लू? मम्मा मी आहे ना इथे. तू माझ्याशी बोल, मला समजाव. मम्मा तू का रडतेय? मला विक्रांत काका सांभाळेल ना. मम्मा तू नको ना काळजी करू. माझी मम्मा एकदम गुड गर्ल आहे. मी कशी विसरेन तुला मम्मा? माझ्या भावंडांसाठी मी त्यांची आई झाले होते. तुझ्यासाठी तुझी मुलगी का नाही होणार? सई, हो मग जोपर्यंत ईशाची आई तिला परत भेटत नाही तोपर्यंत ईशाच्या आईची ईशा तिच्या सोबतच राहील. ओके मम्मा, चला ना, उशीर होतोय ऑफिसला जायला. चल ना मम्मा. चला.